शेवटचा प्रवास. एक भयकथा. मी अजूनही विसरू शकत नाही तो प्रवास. शेवटचा प्रवास. अजय 30 वर्षांचा तरुण 15 वर्षांनी आपल्या कोकणातल्या गावात परततो. कारण त्याच्या वडिलांनी मागे ठेवलेलं जुनं वाडं विकायचं आहे. तो रात्री उशिरा रत्नागिरीहून शेवटची ST बस पकडतो. बसमध्ये फारसे प्रवासी नाहीत. अजय खिडकीजवळ बसतो. बस सुरू होते. पावसाचा आवाज, वाऱ्याचा गडगडाट आणि बसचा घरघर. हळूहळू अजयला जाणवतं की काहीतरी विचित्र आहे. प्रवासी एकदम शांत, न बोलणारे, चेहऱ्यावर भाव नाही. कंडक्टर सतत आरशातून अजयकडे बघतो. बस कुठेही थांबत नाही. ना कुणी चढतं ना उतरतं. अजय खिडकीबाहेर बघतो. गावं मागे जात आहेत, पण त्याचं गाव काही येत नाही. तो कंडक्टरला विचारतो, माझं गाव आलं का? कंडक्टर शांतपणे म्हणतो, तुमचं थांबायचं ठिकाण पुढे आहे. अजय अस्वस्थ होतो. त्याला झोप लागते आणि अचानक जाग येते. बस थांबलेली आहे, पण आजूबाजूला अंधार, जंगल आणि एकही माणूस नाही. अजय बसमधून उतरतो. बस मागे न पाहता निघून जाते. तो रस्त्यावर एक म्हातारा पाहतो. कुठून आलास? तो विचारतो. रत्नागिरीहून शेवटच्या बसने, अजय उत्तरतो. म्हातारा थरथरतो. अरे बाबा, ती बस 15 वर्षापूर्वी दरीत कोसळली होती आणि कोणीही वाचलं नव्हतं. अजय मागे वळून पाहतो. दूरवर तीच बस दिसते, पण आता ती पारदर्शक आहे आणि आतले प्रवासी हाडांचे सांगाडे. तो बेशुद्ध होतो. आजही त्या रस्त्यावर रात्री शेवटची बस दिसते, पण ती खरंच आहे का, की ती फक्त शेवटचा प्रवास?